नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आज 11 जुलै संध्याकाळचा व्हिडिओ आहे. आपण केवळ अल्पावधीचा व्हिडिओ संध्याकाळी देत असतो. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की कमी दाबाचं क्षेत्र हे आता ओसरलं आहे, कारण एकूणच 11 तारखेपासून पुढे आपल्याला पावसाचा खंड दिसतोय. आणि हा खंड किती दिवस राहील किंवा पुन्हा पाऊस कधी सुरू होईल, स्पष्ट अशा प्रकारचा अंदाज देणार आहोत. तर आपण बघतो की पश्चिमी शाखा ही मान्सूनची कमकुवत झाली असली तरी पूर्व शाखा मात्र प्रभावी राहण्याची शक्यता आहे. दररोज आपण साधारण महाराष्ट्रामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे याचा अंदाज घेत असतो आणि आपल्याला माहिती आहे की या अंदाजामध्ये सातत्याने बदल होत जाणार आहे, कारण जसा पावसाचा खंड निर्माण होईल, खंड सुरू होईल, तसा पावसाची टक्केवारी कमी होत जाणार आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला दिसते की आज 100% पावसाची टक्केवारी आलेली आहे. कालपर्यंत आपण 103% टक्केवारी बघितलेली होती. आज मात्र ती 100% सध्या महाराष्ट्रातील पावसाची टक्केवारी आहे. मात्र आपल्याला हेही माहिती आहे की मराठवाड्यामध्ये 33% मायनसमध्ये अजून पाऊस चालू आहे. विदर्भामध्ये तोच 21% आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये बरेच पूर्वेकडील जिल्हे हे अजून काही तालुक्यांमध्ये कोरडे आहेत, मात्र तिथली परिस्थिती अजून समाधानकारक आहे. कोकणातील पावसाची आता 16%च पावसाची टक्केवारी राहिलेली आहे आणि मध्य महाराष्ट्रातही 12%च राहिलेली आहे, म्हणजे 116 आणि 112% अशी परिस्थिती आहे. पण मात्र आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट, जसा खंड संपेल तसं हे पुन्हा रिवाईज होणार आहे आणि हे करंट अशा प्रकारची टक्केवारी आहे, ही बदलणारी टक्केवारी आहे, कारण दररोज पाऊस कमी किंवा जास्त होतो आणि त्यानुसार ही टक्केवारी बदलत असते. आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 30 सप्टेंबरला 95, 96, 97, 98 या 4 आकड्याच्या आतच येणार आहे, हे लक्षात ठेवा. देश पातळीवरचा अंदाज जर बघितला तर आपल्याला या ठिकाणी 11 तारखेपर्यंत केवळ पश्चिमी उत्तर प्रदेश या ठिकाणी पावसाचं प्रमाण अधिक दिसतंय, ते पण 23%. तामिळनाडूमध्ये 23% आपल्याला अतिरिक्त पाऊस दिसतोय. बाकी महाराष्ट्रात जो अतिरिक्त पाऊस होता किंवा मध्य प्रदेशमध्ये होता तो आता सरासरीच्या दृष्टीने कमी होत चाललेला आहे. परंतु जसंही इथे पावसाचं प्रमाण वाढेल तशी आकडेवारी बदलणार आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये मात्र आपण बऱ्यापैकी डिफिसिटमध्ये आहोत आणि ते स्पष्टपणे या ठिकाणी जाणवतंय. एकूण जी भारतातील टक्केवारी आहे ती 16%वर आलेली आहे, म्हणजेच सध्या 84% एकूण भारतातील पावसाचं प्रमाण आहे. मात्र एक लक्षात घ्या, हे प्रत्येक दिवशी आता जोपर्यंत खंड आहे तोपर्यंत कमी कमी होत जाईल, जसा पाऊस सुरू होईल तसा पुन्हा वाढणार आहे. त्यामुळे ही रनिंग अशा प्रकारचं पर्सेंटेज हे लक्षात ठेवायचं. आणि खास करून महाराष्ट्रातील आपण पाणीसाठ्यासंदर्भातली आकडेवारी बघणार आहोत. आकडेवारीत किती सुधारणा झाली आजच्या डेटला, म्हणजे 11 जुलैला. गेल्या वर्षी 62% पाणीसाठा हा मोठ्या प्रकल्पांमध्ये होता, तो आत्ता मात्र 46%वर आलेला आहे, जो आपण 8 दिवसापूर्वी अवघ्या 28%वर होता आणि तो आता खूप चांगल्या पद्धतीने सुधारलेला आहे, ही समाधानाची बाब आहे. त्यानंतर आपण लघु मध्यम पाणी प्रकल्प जरी बघितले तर गेल्या वर्षी जिथे 53% पाणीसाठा होता तिथे यावर्षी 41%. गेल्या वर्षी पाऊसच जास्त होता, त्यामुळे ती टक्केवारी जास्त असणं अपेक्षित आहे. परंतु जुलैच्या 11 तारखेच्या तुलनेत तसं पाणीसाठाच समाधानकारक आहे. मात्र लघु प्रकल्पांमध्ये मात्र आपण बघतो की 37% गेल्या वर्षी होता, तो आता 28% आहे. आणि त्यात देखील आपण कोकण किनारपट्टीचा जर पाणीसाठा बघितला तर तो 67%वर आहे, म्हणजे आपण या ठिकाणी बघतो. तर त्यामुळे कोकण किनारपट्टीचा पाणीसाठ्याचाच हा कालावधी आहे आणि तो या ठिकाणी आपल्याला समाधानकारक असल्याचं बघायला मिळतं आहे. एकूण जे पाणी प्रकल्प आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं तर सर्वसाधारण पाणी प्रकल्पांचा जो आकडेवारी आलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी 57% गेल्या वर्षी होती, यावर्षी 43% आहे. दुष्काळी परिस्थिती असताना ही पाण्याची टक्केवारी अतिशय चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण काही महत्त्वाच्या पाणी प्रकल्पांना ओझरती नजर टाकणार आहोत. पैठणचा जो पाणी प्रकल्प आहे त्या ठिकाणी आता 28% पाणीसाठा आहे. हिंगोलीचं महत्त्वाचं पाणी प्रकल्प येलदरी हा सध्या 52%वर असल्याचं या ठिकाणी स्पष्ट होतंय. नांदेडमधील एक महत्त्वाचं म्हणजे विष्णुपुरी हे पाणी प्रकल्प 31% भरलेला आहे.
भंडारदरा ही महत्त्वाचं आणि मुळा प्रकल्प निलवंडे हे जे अहिल्यानगरचे प्रकल्प आहेत त्यामध्ये भंडारदरा हे जवळपास एकूण 60% भरलेलं आहे. समाधानकारक पाणीसाठा आहे. नाशिकमधील बरेच पाणी प्रकल्प हे चांगल्या प्रकारचे भरलेले आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा गंगापूर हा 71% पाणीसाठा यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. 80% पाणीसाठा कडवामध्ये आहे. त्यानंतर बाकीही जवळपास 40 ते 50% दरम्यान पोहोचलेले आहेत. त्यामुळे समाधानाचं वातावरण आहे. कोल्हापूरचं राधानगरी हे धरण देखील 58% पाणीसाठा झालेला आहे. पुण्याचं चासकमान हे 76% भरलेलं आहे. त्यानंतर भामा आसखेडा हे 74% भरलेलं आहे. वडज हे सुद्धा 91% भरलेलं आहे. घोड हे देखील 73% भरलेलं आहे. पवना देखील 65% भरलेलं आहे. खडकवासला 100% भरलेला आहे. त्यानंतर मुळशी हे टाटाचं आहे. टाटाचे सगळेच प्रकल्प चांगल्या प्रकारे भरलेले आहेत. सांगलीतील एकमेव महत्त्वाचा प्रकल्प वारणा हा 49% भरलेला आहे. साताऱ्याचा महत्त्वाचा पाणी प्रकल्प म्हणजे कोयना. तर कोयना या ठिकाणी आजच्या डेटला 48% भरल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तर धोम, तारळी बाकी जे आहेत हे मात्र बऱ्यापैकी भरलेले आहेत. कन्हेर हे जवळपास 83% भरलेलं आहे आणि ही आनंदाची बाब आहे. वीर धरणसुद्धा 100% साताऱ्यामध्ये भरलेलं आहे. आणि आमच्या सोलापूरकरांचा सगळ्यात जिव्हाळ्याचा पाणी प्रकल्प म्हणजे उजनी, जे 47% भरलेलं आहे. आणि या ठिकाणी मला सांगायचं आहे आवर्जून की जे मायनसमध्ये होतं ते आज 47% पूर्ण भरलेलं आहे. जरी आमचा सोलापूर जिल्हा दुष्काळी असला, आज तिथे पाऊस झालेला नसला, तरी जिल्ह्यातील धरण 47% भरणं हा शेतकऱ्यांना आधार आहे. पालघरचे सगळेच पाणी प्रकल्प महत्त्वाचे आहेत आणि बऱ्यापैकी ते भरलेले आहेत. सिंधुदुर्गला तसा पाऊस कमी झालेला आहे. तिल्हारी हा एकमेव पाणी प्रकल्प सिंधुदुर्गमध्ये दाखवण्यात आला आहे. तो 51% भरलेला आहे. मात्र आपण त्या खालोखाल आता सगळे ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रकल्प बघतो, जे बहुतांशी पाणी प्रकल्प हे मुंबईला पाणी पुरवठा करणारे आहेत. यामध्ये बारवी हे 49% भरलं आहे. भातसा हे 57% भरलेलं आहे. निम्न घोडे हे प्रकल्प देखील 91% भरलेलं आहे. आमचं मुडक सागर हे पूर्ण 100% भरलं आहे. तानसा 81% भरलेलं आहे आणि ऊर्ध्व घाटघर हे 35% भरलेलं आहे. एकूण पाणीसाठा देखील जवळपास 60% झालेला आहे. त्यामुळे हा पाणीसाठा माझा 29 वर्षाचा अनुभव आहे, 100% होईल. आपण JFS मॉडेलचा संध्याकाळचा अंदाज बघत असतो. या ठिकाणी आपण थोडा पुढचा अंदाज बघू, कारण सध्या खंड आहे. 11 तारखेला पावसाचा खंड आहे, 12 तारखेलाही पावसाचा खंड आहे, 13लाही पावसाचा खंड आहे, 14लाही पावसाचा खंड आहे. 15 पासून थोडं वातावरण बदलेल, परंतु ते विदर्भाच्या दिशेने बदलण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपल्याला दिसतंय की अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर दोन्ही ठिकाणी बाष्प एकत्र येण्याच्या दृष्टीने हालचाली करत आहे. 16 तारखेपासून वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. झटपट आपण अंदाज बघूयात. 17, 18, 19 अगदी 20 तारखेपर्यंत फारसं चांगलं वातावरण दाखवण्यात आलेलं नाही, परंतु कोकणात सक्रिय होईल पश्चिमी शाखा असं दिसतंय. बराच वातावरणात बदल देखील होईल. त्यामुळे आपल्याला 20-21 तारखेपासून पुढेच JFS मॉडेलने पावसाचा अंदाज दिलेला आहे. सध्या SMWF मॉडेलने देखील महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता व्यक्त केलेली नाही. कोकणात एखाद दुसरी सर कुठेतरी होऊ शकते. आपण बघतो की पावसाचा खंड हा 14 तारखेपर्यंत स्पष्ट आहे. 15 तारखेपर्यंत वाऱ्यांचा वेग राहील, कारण पावसात खंड आहे. त्यानंतर स्थानिक वातावरण सुरू होईल आणि जसं स्थानिक वातावरण सुरू होईल तसं पावसाचा खंड कमी होईल आणि थोडक्यात वाऱ्यांचा वेगही कमी होईल. 16 तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने सिस्टम विकसित होण्यासाठीचे अनुकूल वातावरण तयार होणार आहे.
आणि त्यामुळे आपल्याला ही सिस्टम या पद्धतीने पुढे सरकण्याची देखील शक्यता आहे. त्याच वेळेस पश्चिमी शाखेतून आपल्याला कोकण किनारपट्टीला पावसाचं वातावरण देखील तयार होणार आहे. त्यामुळे वातावरण आपल्याला हळू बदलेल. फार मोठं पावसाळी वातावरण 20-21 तारखेपर्यंत नाही. मात्र 20 तारखेनंतरच मोठे पाऊस हे आपल्याला भारतामध्ये आणि महाराष्ट्रात सक्रिय होताना दिसतील. तोपर्यंत पावसाचा खंड भारताच्या बऱ्याच भागात आणि खास करून महाराष्ट्रात देखील ॲक्टिव्ह राहील. 15 तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात आता पावसाची शक्यता नाही. तोपर्यंत पश्चिमी वाऱ्यांचा वेग राहू शकतो. आपण बघतो पश्चिमी वारे महाराष्ट्रात सक्रिय राहतील. ही वारे आपल्याला जवळपास 14-15 तारखेपर्यंत गतिमान राहण्याची शक्यता आहे. जसंही स्थानिक वातावरण सुरू होईल महाराष्ट्रामध्ये तसं वाऱ्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो. 16 ते 21 साधारण स्थानिक वातावरण महाराष्ट्रात राहील. कोकणात थोड्या जोरदार सरी होतील. विदर्भात थोडं पावसाळी वातावरण चांगलं असेल. 14 तारखेनंतरच वाऱ्याचा वेग कमी होतोय आणि 14 तारखेपर्यंत कुठलंही पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असणार नाही. 15 तारखेपासून पावसाळी वातावरण तयार होईल. ठिकठिकाणी पावसाच्या घटना घडायला सुरुवात होईल महाराष्ट्रामध्ये. साधारण आपण बघतो की आपला 15 तारखेनंतर किंवा 16 तारखेपासून वातावरण बदलेल. स्थानिक पावसाचं वातावरण महाराष्ट्रात तयार होईल आणि प्रत्येक दिवशी त्याच्यामध्ये वाढ देखील होण्याची शक्यता आहे. एक पेरलेल्या पिकांना जीवदान मिळू शकेल काही भागामध्ये. सर्व दूर हा पाऊस नाही आहे, परंतु साधारण 19 तारखेपासून महाराष्ट्रात वातावरण बदलेल.